प्रत्येक ट्रिपची सुरुवात ही डेस्टिनेशनपासूनच होत नाही. काही खास ट्रिप असतात ज्यांची सुरुवात ही त्याच्या सुरुवातीच्या जर्नीपासूनच होते. त्यापैकीच ही एक अशी ट्रिप ज्याची प्लॅनिंग आम्ही साधारणतः 2 महिन्यापासून करत होतो. अखेर तो दिवस आला ज्याची आम्ही सर्व आतुरतेने वाट बघत होतो. कारण ही ट्रिप चालली होती विदर्भाचे नंदनवन, विदर्भाचे काश्मीर, विदर्भाचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा इथे. आम्ही सर्वांनी सकाळी 6 वाजताच निघायचे ठरवले होते, परंतु परंपरेप्रमाणे आम्हाला सकाळचे 8 वाजलेच. चला तर मग पाहूया सर्वांना एकत्र आणणारी, फॅमिली गॅदर करणारी एक ॲडव्हेंचरस ट्रिप. सर्वच जण हे चिखलदऱ्याला जाण्यासाठी खूप एक्साइटेड होते आणि त्यांची एक्साइटमेंट बघता क्षणी बनत होती. आमच्यापैकी एक सदस्य हेमंत उंबरकर यांचा आज वाढदिवस होता आणि नकळतपणे आम्ही त्यांचा डेस्टिनेशन बर्थडे प्लॅन केला आहे हे आजच आम्हाला कळाले होते. केसमध्ये यांनी 1 तीरनी 3 निशाण मारले होते. बर्थडे पण, टूअर पण आणि बर्थडेसाठी लागणारी मित्र पण. प्रवासातील हा आनंद कधीकधी प्रवासातील दृश्यात नसून तो सोबत असलेल्या आणि प्रत्येक ठरवलेल्या प्लॅन सफल करणाऱ्या मित्रांमध्ये असतो. प्रवासातील पहिला हाल्ट आम्ही देवगाव येथे घेतला, सदानंद हॉटेल येथे. नाश्ता खूप छान होता, सर्वांना खूप आवडला. नाश्त्याची मजा घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे. 6.5 तासाचा खडतर प्रवास व खडा घाट चढून आम्ही शेवटी पोहोचलो चिखलदरा येथे. येथील फ्रेश हवा आमचा मूड रिफ्रेश करत होती आणि बघू शकता ही हवा जबरदस्त. खरे सांगायचे तर काही तासापूर्वी आम्ही गरमीने परेशान होतो, पण जसंच आम्ही घाट चढला, जसं चिखलदऱ्याजवळ आलो तर पूर्ण हवा पलटली व हवेत गारवा जाणवू लागला होता. मेक पॉईंट इथे छान फोटोज काढून आम्ही निघालो आमच्या रिसॉर्टकडे, जे होतं मधुराई रिसॉर्ट चिखलदरा. इथे चेक इन करून आम्ही आलो जेवण करायला. जेवण खूप छान होते. जेवण करून आम्ही पुढचा प्लॅन बनवला पुढच्या डेस्टिनेशनकडे जाण्याचा, जे की होते स्कायवॉक. 407 मीटर लांबीचा भारतातील सर्वात लांब स्कायवॉक, ज्याची रुंदी 10 मीटर राहणार आणि हा हरिकेन पॉईंट व गोरेघाट पॉईंटला जोडणार. बघू शकता इथे छान हवा चालू होती. फोटोज आणि व्हिडिओज खूप छान निघत होते. इथे कपल शूट, फॅमिली शूट आणि सिंगल शूट पण आपण छान प्रकारे करू शकतो. त्यानंतर होतं बॅलन्सिंग स्टोन, जे की इथला एक आकर्षणाचा केंद्र होता. इथे सुद्धा छान फोटो निघत होते. पुढचा पॉईंट होता हरिकेन पॉईंट. डीप व्हॅली आणि सातपुडा पर्वतरांगा यांचा पॅनोरामिक व्ह्यू आणि फोटोग्राफीसाठी एक उत्तम स्पॉट. हे सर्व आटपून आम्ही आलो परत रिसॉर्टकडे, कारण आम्हाला साजरा करायचा होता हेमंत यांचा वाढदिवस. हा वाढदिवस आपल्याचमध्ये खूप खास होता, कारण लोक डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करता आणि आम्ही नकळत प्लॅन केला होता डेस्टिनेशन बर्थडे. रिसॉर्टचे लोकेशन आणि ॲम्बियन्स हा खूपच छान होता आणि जी पार्टी आम्हाला करायची होती त्याकरता साजेसा होता. बाहेर खूप थंडी पडली होती आणि तरीही आम्ही उत्साहाने हा वाढदिवस साजरा करत होतो. इतकी थंडी होती की कॅन्डल लावण्याकरता आम्ही 2-4 माचीसच्या डब्या फेकून टाकल्या. त्यानंतरही मोठ्या मुश्किलने ही जी आपल्याला बर्थडे कॅन्डल आहे ती जळताना दिसली आणि मग आम्ही सुरू केला आमचा एन्जॉयमेंट डान्सच्या स्वरूपात. बघूया थोडा कसा एन्जॉयमेंट चालू आहे तो. यातून एक गोष्ट लक्षात येते की डेस्टिनेशनपेक्षा कधीकधी जर्नी ही महत्त्वाची असते आणि त्या जर्नीत आपल्यासोबत जे मित्रमंडळी असतात ते जर असे एन्जॉय करणारे असतील तर ती जर्नी अजूनच चांगली. मोठ्यांसोबत लहान लेकरं सुद्धा या ट्रिपचा मजा घेत होते आणि त्यांचा आनंद हा यांच्या डान्समधून ते व्यक्त करत होते. या सर्कलला आपण म्हणू शकतो सर्कल ऑफ टुगेदरनेस. सकाळचा प्रवास, गरमी, निसर्ग सौंदर्य, फ्रेश हवा, रिफ्रेश झालेला मूड आणि बर्थडे पार्टी करत आजचा दिवस आपण इथे संपूया. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन आणि फ्रेश दिवसासोबत.